नमस्कार मैत्रिणींनो, एक्झाम वार्ता या यूट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत आहे. मैत्रिणींनो, या रील्सच्या माध्यमातून मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता. प्रश्न असा होता की पॉक्सो कायद्यानुसार खालीलपैकी कोणती घटना लैंगिक छळ अंतर्गत येते. आपल्यापैकी खूप साऱ्या मैत्रिणींनी याचं योग्य उत्तर दिलेलं आहे. त्यांचं खूप खूप अभिनंदन मैत्रिणींनो, तुमचा अभ्यास एकदम योग्य दिशेत चालू आहे. या रील्सच्या माध्यमातून आपण लैंगिक छळ म्हणजे काय याचा अर्थ समजून घेणार आहोत. तर पहा मैत्रिणींनो, पॉक्सो कायद्याच्या कलम 11 मध्ये लैंगिक छळ म्हणजे काय याचा अर्थ दिलेला आहे. तर पहा, लैंगिक छळ ज्याला इंग्लिशमध्ये सेक्शुअल हॅरेसमेंट म्हणतात. तर पॉक्सो कायदा काय म्हणतो, लैंगिक छळ म्हणजे काय. तर पहा, लैंगिक भावनेने शब्द उच्चारणे, आवाज करणे, हावभाव करणे किंवा लैंगिक अवयवांचे प्रदर्शन करणे, बालकाला शरीर किंवा शरीराचा भाग दाखविण्यास भाग पाडणे, अश्लील हेतू साध्य करण्यासाठी वस्तू किंवा साहित्य दाखवणे, त्याच्यानंतर प्रत्यक्ष किंवा इतर साधन किंवा माध्यमाद्वारे बालकाचा पाठलाग करणे, नजर ठेवणे किंवा संपर्क साधणे, त्याच्यानंतर बालकाचे शरीर किंवा शरीराचा एखादा भाग असलेले त्याचे लैंगिक कृतीत सहभाग दाखवणारे खरे किंवा बनावटी चित्रण हे प्रसार माध्यमाच्या इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल किंवा इतर माध्यमामध्ये वापर करण्याची धमकी देणे आणि पॉर्नोग्राफीसाठी बालकास भुरळ पाडणे किंवा आमिष दाखवणे. मैत्रिणींनो, आता हे समजण्यासाठी या ठिकाणी आपण एक कॅरेक्टर कन्सिडर करूया. समजा एक 15-16 वर्षांची मुलगी आहे आणि ती कॉलेज किंवा स्कूलला चाललेली आहे आणि रोडवरती आपल्याला माहीत आहे एखादा टवाळखोर असतो, छपरी ज्याला म्हणतो आपण, रोड रोमिओ. तो काय करतो, त्या मुलीकडे पाहून लैंगिक भावनेने शब्द उच्चारतो, आवाज करतो किंवा हावभाव करतो, ज्याला इशारे म्हणतो आपण. थोडक्यात शिट्ट्या वाजवत आहे, जोरजोराने आरडाओरडा करत आहे. तर तो काय करतोय, तो लैंगिक छळ करत आहे त्या मुलीचा, सेक्शुअल हॅरेसमेंट. समजा त्या मुलीला तो शरीर किंवा शरीराचा भाग दाखवण्यास भाग पाडत आहे. काय करत आहे, लैंगिक छळ करत आहे. रिसेंटची एक घटना आहे पहा, इंस्टाग्रामवरती एक मुलगी होती. ती काय करायची, लहान मुलांचे प्रायव्हेट पार्ट्स जे आहे ते रील्सच्या माध्यमातून दाखवायची, त्यांची रील्स बनवायची. पॉक्सो अंतर्गत तिच्यावरती पूर्ण कार्यवाही करण्यात आली. तिचं अकाउंट वगैरे सगळं बंद करण्यात आलं, ते वेगळी गोष्ट आहे. पण तिनं काय करत होती, लैंगिक छळ करत होती. ठीक आहे. त्याच्यानंतर अश्लील हेतू साध्य करण्यासाठी वस्तू किंवा साहित्य दाखवणे. आता आपली जी 15-16 वर्षाचा जो कॅरेक्टर आपण इमॅजिन केला आहे, समजा अश्लील हेतू साध्य करण्यासाठी एखादी व्यक्ती तिला काय करते, न्यूड इमेजेस दाखवते किंवा पॉर्न फिल्म दाखवते. तर तो व्यक्ती काय करत आहे, त्या मुलीचा लैंगिक छळ करत आहे, सेक्शुअली हॅरॅस करण्याचा प्रयत्न करत आहे. आता समजा ती मुलगी शाळेला जाण्यासाठी किंवा कॉलेजला जाण्यासाठी घरातून निघालेली आहे. हा छपरी काय करतो, तिच्या मागे मागे जातो, तिचा पाठलाग करतो, ज्याला स्टॉकिंग म्हणतो आपण. ठीक आहे. तिच्यावरती नजर ठेवतो, शाळेत कधी जाती, ट्युशनला कधी जाती, घरी कधी रिटर्न येते. ठीक आहे. या सगळ्यावरती तो नजर ठेवतो.